प्रधानमंत्री दिव्यांश केंद्र मार्फत राष्ट्रीय वयोश्री योजनेतून भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने 60 वर्षावरील 51 नागरिकांना मोफत वयोवृद्ध लाभार्थ्यांना सहाय्यक उपकरणे मोफत वाटप करण्यात आले। यामध्ये दिव्यांश बांधवांना कमोड स्टिक, मानेचा पट्टा, कमरेचा पट्टा असे साहित्य किट 550 पैकी पहिल्या टप्प्यात 51 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आणि माजी व्हाईस चेअरमन श्री तानाजीराव रंगराव पाटील तसेच श्री शिवाजी बुवा व भाजपचे ज्येष्ठ नेते माननीय संभाजी पाटील नाना हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। प्रास्ताविक श्री संजय तथा एस.बी. देवणे यांनी केले। या कार्यक्रमासाठी डॉक्टर इंद्रजित पाटील, सौ ज्योती नरके, ग्रामपंचायत सदस्य श्री अमोल नरके, अमर चौगले, महादेव पाटील, अण्णा अशोक चौगले, दादासो शेलार, जयवंत पाटील चंद्रेकर, व्ही.आर. पाटील, बाबासाहेब जौंदाळ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटना करवीर तालुका अध्यक्ष आणि सतर्क लाईव्ह न्यूज पत्रकार ज्योतिराम घोडके वडणगेकर यांचा सत्कार करण्यात आला। हा कार्यक्रम शिवपार्वती चौक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। संजय तथा एस.बी. देवणे यांनी सांगितले, यापुढेही भाजपच्या माध्यमातून वयोवृद्धांना नेहमीच सहकार्य केले जाईल। आभार श्री बाळासाहेब पाटील यांनी मानले। सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके।